मी अर्चना विकास गोरे, राहणार कल्याण. मी राजावाडीमध्ये स्टाफ नर्स म्हणून कार्यरत आहे. माझ्या मिस्टरांना गुडघ्यामध्ये खूप त्रास होत होता, त्यामुळे आणि पेन होतं त्यांना बसता पण येत नव्हतं, मांडी घालून पण बसायचे तेव्हा त्यांना त्रास होत होता. त्यावेळी आम्ही ढोणे सरांकडे आलो. 5 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. सरांनी त्यांना ऑब्झर्व केलं, सरांनी त्यांना काही एक्सरसाइज सांगितल्या, त्यानंतर सरांनी त्यांना गुडघ्यात इंजेक्शन दिलं. त्यानंतर मिस्टरांना आत्तापर्यंत कधीही पेन झालेलं नाही आहे. ते पेनची कंप्लेंट पण करत नाही. त्यामुळे मला स्वतःला 15 दिवसापासून खूप बॅक पेन होत होतं. त्यामुळे मिस्टर बोलले की आपण सरांकडे जाऊया. आम्ही कळवा येथे सरांकडे आलो. सरांनी मला 3 दिवस ट्रॅक्शन आणि हीट पॅड ही सर्व ट्रीटमेंट केली. सरांनी माझ्याकडून एक्सरसाइज करून घेतल्या, काही व्यायामाचे प्रकार त्यांनी मला शिकवले. त्यानंतर 3ऱ्या दिवशी संध्याकाळी 6 वाजता सरांनी मला सांगितले, बाई तुलाही एक इंजेक्शन घ्यावे लागेल. अशा पद्धतीने आम्ही इंजेक्शन घेण्यासाठी OT प्रोसिजरमध्ये गेलो. सरांनी मला इंजेक्शन दिलं. इंजेक्शन दिल्यानंतर 5 ते 10 मिनिटामध्ये माझा पायाची थोडी एक्सरसाइज करायला सांगितली. त्याच वेळे म्हणजे टेबलवरच माझं प्रत्यक्षात माझा पूर्ण पेन गायब झाला. आणि आल्यानंतर मला असं फील झालं की मी बसल्यानंतर सुद्धा मला पेन होत नव्हतं, मी चालल्यानंतर मला पेन होत नव्हतं. अशा प्रकारे सरांच्या या ट्रीटमेंटमुळे, या इंजेक्शनमुळे आज मी पूर्णतः बरी झाली असं मी डिक्लेअर करू शकते. कारण मला सध्या काहीच त्रास नाही आहे. तुझा MRI केला का? माझा MRI नाही केला. आपण फक्त एक्सरे काढला हो, आणि रक्ताची तपासणी केली. ते सुद्धा इन्शुरन्स कंपनीला सर्व डॉक्युमेंट लागतात. कंपनीला डॉक्युमेंट लागतात, म्हणून बेसिक लेवलवर आम्ही एक्सरे आणि ब्लड रिपोर्ट केले. तुझा जो व्हिडिओ आहे तो रिसर्च करता आणि लोकांच्या सावधानतेकरता लोकांना यूट्यूबवर दाखवला तर तुझं काही ऑब्जेक्शन आहे का? नाही, माझं काही ऑब्जेक्शन. कारण आपण आरोग्य खात्यामध्ये काम करतो. रुग्णांना विनाकारण ऑपरेशन करणे, MRI करणे, बरं का, याच्यापासून सावध करण्यासाठी आपण लोकांना हा व्हिडिओ दाखवतो, बरं का. तर सध्या आता तुला आराम आहे. वजनावर कंट्रोल ठेव, सांगितलेले व्यायाम कर आणि सुदृढ राहा. कधी प्रॉब्लेम आला तर तू कधी पण येऊन मला भेटू शकते. थँक्यू.